श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आज आपण असा संदेश बघणार आहोत, त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, आज आपण सगळे देवावर श्रद्धा ठेवतो, देवाशी बोलतो, प्रार्थना करतो, नवस करतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का? देव बोलतो, पण आपण ऐकतो का? आजचा विषय आहे देव शांततेत बोलतो, गोंगाटात नाही. हा विषय ऐकायला साधा वाटतो, पण आयुष्य बदलून टाकणारा आहे. आजचा माणूस शांत आहे का? क्षणभर थांबून स्वतःला विचारा. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल, रात्री झोपेपर्यंत स्क्रीन, डोक्यात हजारो विचार, भविष्याची चिंता, भूतकाळाची खंत. इतक्या गोंगाटात देवाचा आवाज कसा ऐकू येईल? श्री स्वामी समर्थ म्हणतात, मन अस्थिर असेल तर ईश्वर दूर वाटतो. खरं तर देव दूर नसतो, आपलं मनच इतकं गोंगाटात असतं की देव झाकला जातो. गोंगाट म्हणजे फक्त आवाज नाही हो मित्रांनो. गोंगाट म्हणजे सतत तक्रार करणं, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया, इतरांशी तुलना, मलाच का हा प्रश्न. हा सगळा गोंगाट आत चाललेला असतो. देव बाहेर नाही बोलत, तो आतच बोलतो. पण आतच जर बाजार मांडलेला असेल तर देव कुठून ऐकू येणार? शांतता म्हणजे पळून जाणं नाही. शांतता म्हणजे परिस्थिती स्वीकारणं होय. शांतता म्हणजे जे आहे ते स्वीकारतो ही भावना, अपेक्षा कमी करणं, परिणाम देवावर सोपवणं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा अचानक एक प्रकाश दिसतो, उत्तर मिळतं, दिशा मिळते आणि मन म्हणतं आता सगळं ठीक होईल. तोच असतो देवाचा आवाज. देव कसं बोलतो? देव कधी मोठ्याने बोलत नाही. तो बोलतो अंतःप्रेरणेतून, एखाद्या अनोळखी माणसाच्या वाक्यातून, एखाद्या संकटातून किंवा अचानक आलेल्या शांततेतून. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी शब्दात नाही, अनुभूतीत आहे. कधी लक्षात आलंय का? जेव्हा आपण खूप शांत असतो तेव्हा चुकीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही. तेव्हा देव मार्गदर्शन करत असतो. एक आध्यात्मिक कथा बघूया. एक भक्त दररोज देवाकडे तक्रार करायचा, देवा तू माझ्याशी बोलत का नाहीस? एक दिवस साधूने त्याला विचारलं, आज काहीही मागू नकोस, फक्त शांत बस. तो भक्त प्रथमच शांत बसला, ना प्रार्थना ना तक्रार. काही वेळाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला आतून एक समाधान जाणवलं. तो म्हणाला, आज देव काहीच बोलला नाही, पण सगळं सांगून गेला. स्वामी समर्थ आणि शांततेचे रहस्य आपण बघूया. स्वामी म्हणतात, कधीच भक्तांना जास्त बोलू देत नसतात. शांत बस, मी पाहतो. कारण शांत माणसाच्या आयुष्याची जबाबदारी हा देव घेत असतो. गोंगाट करणारा स्वतःच सगळं करायला जातो. शांत राहणारा सगळं काही देवावर सोडतो. आपल्या आयुष्यात शांतता कशी आणावी? चला हे बघूया. दररोज काही कामे करावी, त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच शांतताही येणार. 5 मिनिटे मौन धरावं, देवांचं नामस्मरण करावं, मोबाईलपासून थोडंसं अंतर द्यावं, निसर्गात बसणं. हे सगळं जर तुम्ही केलं तर आपल्या आयुष्यात शांतता नक्कीच येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला भेटायला मंदिरात जायची गरज नाही, शांत मनातच देव भेटतो. आज एक संदेश लक्षात ठेवा, देव ओरडत नाही, तो हळूच बोलतो. पण ऐकण्यासाठी आपल्याला शांत राहावं लागतं, शांत व्हावं लागतं. आजपासून रोज स्वतःला विचारा, मी ऐकायला तयार आहे का? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, देव गोंगाटात का बोलत नाही? कारण गोंगाटात मी असतो, शांततेत तो असतो. जिथे अहंकार बोलतो तेथे देव गप्प बसतो, आणि जिथे माणूस गप्प बसतो तेथे देव बोलायला लागतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या बोलण्यात नाही, तुझ्या शरणागतीत आहे. आपण देवाकडे मागणं खूप करतो, पण स्वतःला सोपवणं कमी करतो. संकटात देव का गप्प वाटतो? अनेक लोक म्हणतात, देव आहे मग माझ्या आयुष्यात त्रास का? सत्य असं आहे मित्रांनो, संकटात देव गप्प नसतो, आपण अस्वस्थ असतो. पाण्यात लाट असतील तर तळ दिसत नाही, मनात विचारांची लाटा असेल तर देव दिसत नाही. देव शांततेत मार्ग दाखवतो, घाईत नाही. शांत माणसाची ओळख कशी? शांत माणूस म्हणजे कमकुवत नाही, शांत माणूस म्हणजे मजबूत. शांत माणूस लगेच उत्तर देत नाही, रागांवर नियंत्रण ठेवतो, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही. असा माणूस देवाच्या जवळ असतो. श्री स्वामी समर्थांचा भक्त ओळखायचा असेल तर पहा, तो शांतच असतो. खरी प्रार्थना म्हणजे काय? खरी प्रार्थना म्हणजे शब्द नाहीत, खरी प्रार्थना म्हणजे अवस्था.
कधी कधी देवा असं एकच नाव घेतलं तरी देव ऐकतो आणि कधी 1000 मंत्र बोलले तरी काहीच होत नाही. कारण प्रार्थना ओठाची नसते, ती मनाची असते. शांत मन म्हणजेच खरी प्रार्थना. अजून एक हृदयस्पर्शी कथा आपण ऐकूया. एक आई रोज देवाकडे रडायची, माझ्या मुलाचं आयुष्य ठीक कर. एक दिवस ती खूप थकली. ती काहीच बोलली नाही, फक्त देवासमोर शांत बसली. त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या मनात शांती मिळाली. देवाने परिस्थिती बदलली नाही, पण तिची ताकद वाढवली. हेच देवाचं बोलणं असतं. आजच्या काळात शांत राहणं कठीण का बरं? आज शांत राहणं कठीण आहे कारण तुलना वाढली आहे, अपेक्षा वाढल्या आहेत, वेळ कमी आहे. पण लक्षात ठेवा, देव कधीही घाईत नसतो. आपण शांत राहिलो तर वेळ आपोआप मिळते. 7 दिवसाची शांतता साधना. चला तर आपण बघूया 7 दिवस आपण कोणती शांततेत साधना करू शकतो. ही साधना 5 मिनिटे मौन. दिवस पहिला. दिवस दुसरा, मोबाईलपासून 30 मिनिटे दूर. दिवस तिसरा, कोणावरही तक्रार नाही. दिवस चौथा, एखाद्याला एकदा फक्त धन्यवाद देवा असं म्हणा. दिवस 5वा, देवाचं नामस्मरण करा. दिवस 6वा, निसर्गात शांत बसायला जा. दिवस 7, सगळं देवावर सोपवा. जो हे करेल तो देवाचा आवाज ऐकू लागेल. आज एकच वाक्य मनात ठेवा, देव गोंगाटात दिसत नाही, तो शांततेत अनुभवता येतो. आजपासून देवाला विचारणं कमी करा, ऐकणं वाढवा. कारण देव ओरडत नाही, तो शांततेत बोलतो. कधी ओरडत नाही, तो शांततेत कुजबुजतो. गोंगाटात प्रश्न जन्माला येतात, शांततेत उत्तर मिळते. मन शांत ठेवलं की देव जवळ वाटतो. शब्द थांबले की ईश्वर सुरू होतो. देव दूर नसतो, आपलं मनच खूप गोंगाटात असतं. शांत माणसाच्या आयुष्याची जबाबदारी हा देव घेत असतो. प्रार्थना शब्दाची नाही, अवस्थेची असते. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा देव काम करतो. देव उत्तर देत नाही, तो दिशा देतो. शांततेत जे मिळतं ते जग देऊ शकत नाही. देव बोलतो पण आपण ऐकतो का? आपण सतत बोलतो, तक्रार करतो, पण देव शांततेत बोलतो, थांबा, ऐका, उत्तर आतून मिळेल. श्री स्वामी समर्थ. मन अस्वस्थ असेल तर देव दूर वाटतो. मन शांत झालं की देव जवळ येतो. इतकंच सत्य आहे. देव गप्पा आहे असं वाटतं नाही, आपलं मनच खूप गोंगाटात आहे. शांत व्हा, देव आधीच बोलतोय. मोठे निर्णय घाईत घेतले तर चुकतात, शांततेत घेतले तर देव साथ देतो. देव शब्दात नाही, अनुभूतीत आहे. ती अनुभूती फक्त शांत मनालाच मिळते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.